नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप सिरसाट आणि आपल्या जिनेस कोचिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस व्हिडिओ बघितलेले नसतील तर संदीप सिरसाट या नावाने यूट्यूब चॅनल सर्च करून त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून आपल्या ज्या बेसिकच्या ज्या मॅथच्या कन्सेप्ट असणार आहेत तर त्या क्लिअर होण्यास मदत होईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अद्यापही केलेलं नसेल तर आपल्या चॅनलच्या खाली सबस्क्राईब नावाचं जे लाल कलरचं बटन दिसते तर त्या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर समोर जो बेल आयकॉन दिसतोय त्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्यानंतर काय होईल की आपल्या मोबाईलवरती आपल्याला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत चालेल, जेणेकरून आपला अभ्यास पूर्ण कंप्लीट होईल. आजच्या या टॉपिकमध्ये आपला जो लेसन असणार आहे तो प्रॅक्टिस सेट 2.5 मधला आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तो क्वेश्चन नंबर 3 पर्यंत तो कंप्लीट केलेला आहे. आता आपण काय करणार आहे, क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी बघणार आहोत की कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 4 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट हा जो दिलेला आहे आपल्याला इथे दिलेला आहे 0 आणि 4 दिलेला आहे. ओके, मग इथं काय करायचंय, तिथं आपल्याला सपोज करून घ्यायचं आहे. ओके, सपोज दी रूट ऑफ कोणते कोणते रूट्स पकडायचे ते एक अल्फा अँड सेकंड नंबरचा कोणता पकडायचा आहे बीटा. सो दॅट आपण म्हणू शकतो की अल्फाची व्हॅल्यूज किती आहे, तर अल्फाची व्हॅल्यू 0 पकडायची आहे अँड बीटा इज इक्वल टू किती सांगायचं आहे तिथं, तो सांगायचा आपल्याला 4. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं असताना आपल्याला जनरल फॉर्म माहिती आहे त्याचं सर्वांना. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स जनरल फॉर्म काय असणार मित्रांनो, तर जनरल फॉर्म बघा, एक्स स्क्वेअर मायनस काय सांगितलं आपल्याला, सम ऑफ द रूट्स आणि त्याला एक्स लावायचा आणि प्लस काय दिलेलं आहे प्रोडक्ट ऑफ द रूट आणि इज इक्वल टू काय दिलेलं आपल्याला 0. यामध्ये काय करा, तिथं व्हॅल्यूज पुट करा. आता व्हॅल्यू पुट करायची म्हणलं तर काय करायची, अल्फाची व्हॅल्यूज अल्फाच्या ठिकाणी ठेवा. तिथं बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा किती दिलेला आपल्याला 0 प्लस आणि बीटा किती दिलेला आपल्याला 4 आणि एक्स ठेवा आणि प्लस अल्फा इंटू बीटा बघा 0 इंटू किती तिथं 4. ओके, आणि इज इक्वल टू 0. याला कॅल्क्युलेट करून टाका. तिथं एक्स स्क्वेअर मायनस 0 आणि 4 किती होत आहे 4 आणि त्याला एक्स मल्टिपल मध्ये करून टाका. आणि इथं बघा 0 इंटू 4 किती होतोय 0 आणि इज इक्वल टू 0. बघा हा जो क्वेश्चन दिसतो आपल्याला त्याचं फायनल सोल्युशन काय असणार आहे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणता फॉर्म होतोय, तर तो क्वाड्रॅटिक इक्वेशन होतोय एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इज इक्वल टू 0. ओके, त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सेकंड जो दिलेला आहे आपल्याला, तर तो क्वेश्चन नंबर सांगितलेला आहे आपल्याला त्याने 3 and -10. ओके, बघा आता हा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आपल्याला माहिती आहे की सपोज काय करायचं आहे की हा जो पहिला नंबर असतोय तो अल्फा सपोज करायचा आहे अँड बीटा इज इक्वल टू काय सपोज करायचा आहे, तर हा -10 सपोज करायचा आहे. ओके, मग आता इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणता फॉर्म होतोय बघा, इथं लिहितोय मी क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म आपल्याला माहिती आहे सर्वांना, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा इंटू काय असणार आहे बीटा इज इक्वल टू 0. यामध्येच व्हॅल्यूज पुट करा. बघा अल्फाची व्हॅल्यूज किती दिलेली आहे तिथं एक्स स्क्वेअर ॲज इट इज ठेवू. अल्फा किती दिलेला आपल्याला 3 आणि प्लस बीटा किती सांगितलेला आहे तर तो -10. ओके, बघा हा ब्रॅकेट असा लिहिला प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे तर 3 इंटू किती आहे -10 येतोय आणि इज इक्वल टू 0. याला कॅल्क्युलेट करून घ्या म्हणजे फायनल सोल्युशन आपलं तिथं येणार आहे. बघा इथे लिहितोय एक्स स्क्वेअर मायनस किती येतोय तो, तर 3 अगोदर लिहून घ्या, अगोदर ब्रॅकेट मध्ये प्लस मायनसचे साइन सोडवून घ्या. प्लस मायनस काय होतोय -10 ब्रॅकेट क्लोज आणि प्लस बघा 3 10 किती होत आहे -30 आणि इज इक्वल टू किती आहे 0. याला सोडवून घ्या. तिथं एक्स स्क्वेअर मायनस याचं फायनल सोल्युशन किती येत आहे, तर त्याचं फायनल सोल्युशन बघा 10 - 3 किती येत आहे किंवा 3 - 10 -7 आणि प्लस याचं फायनल आन्सर जर बघितलं आपण तर हा प्लस मायनस काय होतोय तिथं मायनस होतोय आणि हा 30 आणि इज इक्वल टू 0. ओके, बघा आता इथं साइन सोडायचं आपल्याला, एक्स स्क्वेअर मायनस मायनस काय होतोय +7 आणि -30 इज इक्वल टू 0. बघा इथं जर बघितलं तर हा काय येतोय तिथं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपला तिथं फॉर्म होतोय. ओके, या पद्धतीने आपल्याला तो इक्वेशन लिहायचा आहे. आपला फायनल सोल्युशन जे असणार आहे तो एक्स स्क्वेअर प्लस 7x -30 इज इक्वल टू 0. या पद्धतीने आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होतोय. ठीक आहे मित्रांनो, हे झाले आपले सेकंड क्वेश्चन. यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर 3. ओके, बघा मित्रांनो त्यामध्ये बघू आपण क्वेश्चन नंबर 3. तर याला अल्फाला सपोज करायचा आपल्याला 1/2 अँड बीटा सपोज करायचा आपल्याला तिथं -1/2. ओके, मग आपल्याला इथं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो जनरल फॉर्म माहिती आहे. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स याचा जनरल फॉर्म आपल्याला सर्वांना माहितच असणार आहे. काय असणार आहे, जर रूट्स हे अल्फा आणि बीटा असेल तर त्याचा जनरल फॉर्म काय येतोय, तो येतोय एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा अगोदर अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0.
या जनरल फॉर्म मध्ये त्याला आपल्याला ठेवायचं आहे. बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती दिलेला आहे, तर इथे लिहिणार आपण अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे 1/2 प्लस बीटा किती दिलेला आहे, तर तो दिलेला आहे -1/2. बघा या ब्रॅकेट मध्ये येतोय तो, आणि प्लसचा साइन ठेवा अल्फा इंटू बीटा, म्हणजे अल्फा इंटू बीटा. बघा 1/2 इंटू मायनस किती आहे 1/2 आणि इज इक्वल टू 0. आता याला कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. तिथं एक्स स्क्वेअर मायनस, इथं जर बघितलं तर अगोदर काय करा, तिथं साइन सोल्युशन करून घ्या. बघा 1/2 प्लस मायनस काय होतोय मायनस आणि 1/2. ओके, प्लस इथं पण काय करा, कॅल्क्युलेट मल्टिपल करून टाका समोर समोर. 1 1 जर किती होतोय -1 आणि 2 2 जर किती होतोय 4 आणि इज इक्वल टू 0. या स्वरूपात हा ब्रॅकेट क्लिअर करा. आपल्याला माहिती आहे की एक्स स्क्वेअर मायनस ज्यावेळेस बॉटम सेम दिसतोय तर त्यावेळेस आपण वरचे काय करत असतो सबट्रॅक्शन, म्हणजे 1 - 1 किती येतोय 0/2 आणि प्लस याचं काय येतं आन्सर बघा -1/4. तर प्लस मायनस काय होतोय तो मायनस होऊन जातोय, म्हणून आपण डायरेक्ट काय करणार तिथं -1/4 आणि इज इक्वल टू 0 या स्वरूपात लिहू. म्हणजे हा जो इक्वेशन दिसतो आपल्याला तो बघा एक्स स्क्वेअर हा 0/2 म्हणजे हा किती असणार, तिथं इथं एक्स लावायचा बाकी राहिला आपला. आता हा जर 0/2 एक्स असेल तर इथं फायनली काय असणार, तो 0च असणार आहे आणि -1 किती असणार आहे 0. बघा या स्वरूपात ठेवू शकतो आपण त्याला तिथं. ठीक आहे, म्हणजे हा जो फायनल असणार आहे आपला, हा सोल्युशन असणार आहे आपला. किंवा आपण याला कॅल्क्युलेट करून घेतलं तरी चालतं. या 4 काय करून टाकायचं, पूर्ण याला इक्वेशनला मल्टिपल करून टाकायचं. पूर्ण इक्वेशनला 4 मल्टिपल करू आपण, म्हणजे तो 4x स्क्वेअर -4 0 0x अँड -1 इज इक्वल टू 0. बघा हा जर बघितला तर तो येतोय त्याचा जनरल फॉर्म. ओके, त्यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर सेकंड नाही येतो, 4 नंबरचा क्वेश्चन असणार आहे. बघा हा जो क्वेश्चन दिलेला असणार आहे, फक्त इंडूट जो दिलेला आहे तो इंडूट आपल्याला सॉल्व्ह करता येणं गरजेचं आहे. इथं आपण सपोज करणार आहे अल्फा इज इक्वल टू 2 मायनस इंडूट 5 अँड बीटा इज इक्वल टू काय सपोज करायचं आपल्याला 2 प्लस इंडूट 5 या स्वरूपात ठेवायचं आहे. मग आपल्याला जनरल फॉर्म जो माहिती सर्वांना, तर जनरल फॉर्म आपल्याला सर्वांना माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय असणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. मग जनरल फॉर्म काय असणार आहे, तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 या स्वरूपात ठेवा. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा किती दिलेला आहे तिथं, तो दिलेला आहे 2 मायनस इंटू 5. त्याच्यानंतर इथं प्लसचा साइन ठेवा. बीटा किती दिलेला आहे तो 2 प्लस इंटू 5. ब्रॅकेट क्लोज ठेवा. बघा हा पहिला ब्रॅकेट त्याला एक्स लावा, प्लस अल्फा इंटू बीटा दिलेला आहे, तर यांच्या दोघांचा काय करा तिथं मल्टिपल करून घ्या. बघा मल्टिपल कशा बाजूने येतोय तो, तरी लिहितोय मी 2 मायनस इंटू 5 आणि इंटू 2 प्लस इंटू 5. ओके, आणि इज इक्वल टू किती असणार पुढे 0 असणार आहे. मग आता इथं जर आपल्याला सॉल्व्ह करायचं म्हणलं तर एक्स स्क्वेअर मायनस, बघा हा कॅल्क्युलेट करून घेऊ आपण तिथं. बघा हा मायनस आणि हा प्लस, प्लस मायनस काय होतं तिथं कॅन्सल, आणि हा 2 आणि हा 2 किती होतं तिथं 4, आणि त्याला एक्स तिथं लावून टाका. बघा इतक्या सोप्या पद्धतीने तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर हा ब्रॅकेट घेऊ आपण, इथं प्लसचा साइन ठेवू. बघा यांच्या दोघांचं मल्टिपल करायचं आहे, तर अगोदर 2 2 चा मल्टिपल करून घेऊ आपण. 2 2 जर किती होतोय तिथं 4. ओके, किंवा या स्वरूपात लिहू शकता तुम्ही त्याला 2 इंटू 2 किती होतोय तिथं 2 चा स्क्वेअर होतोय. प्लस मायनस काय होतोय बघा मायनस आणि प्लस, प्लस मायनस काय होतोय मायनस, आणि इंटू 5 इंटू इंटू 5 तर काय येतोय इंटू 5 चा स्क्वेअर असा येतोय तो. मग याला कॅल्क्युलेट करा तिथं. एक्स स्क्वेअर मायनस किती येतोय तो -4x ॲज इट इज येणार आहे. हा 2 चा स्क्वेअर किती येतोय 4, आणि निगेटिव्ह इंटू 5 चा स्क्वेअर किती येतोय तर तो येतोय 5, आणि इज इक्वल टू ठेवायचा आपल्याला 0. ओके, मग आता याला कॅल्क्युलेट करून टाका तिथं. एक्स स्क्वेअर मायनस 4x, इथं बिग नंबर कोणता आहे तर तो निगेटिव्ह. बघा 5 मधून 4 गेला तर 1 आणि इज इक्वल टू 0. इथे जर बघितलं हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपला तिथं फॉर्म होतोय. ठीक आहे, त्यानंतर बघू आपण पुढचा क्वेश्चन. बघा मित्रांनो क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी आपल्या समोर दिलेला आहे की सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल ऑफ देअर प्रोडक्ट. ओके, आणि इक्वेशन फॉर्म दिलेला आपल्याला त्यांनी एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. आणि आपल्याला काय करायचं फाइंड द के फाइंड आउट करायचं आपल्याला. मग तो आता सोल्युशन मध्ये कशा पद्धतीने अरेंजमेंट करायचा तो बघू आपण अगोदर. बघा आपल्याला गिवन इक्वेशन कोणता आहे तो अगोदर आपण तिथे नोट करून घेऊ. तिथे दिलेला आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस 4kx आणि प्लस k आणि प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके, याच्यामध्ये काय करून घेऊ आपण अगोदर कम्पेअर करून घेऊ. आता आपल्याला माहिती आहे की अल्फा आणि बीटा जर कधी आपल्याला फायनल सोल्युशन मध्ये दिलेला असेल. ओके, बघा सम ऑफ द रूट्स हा दिलेला आहे, तर रूट जर का दिलेला असेल तर आपल्याला जनरल फॉर्मच्या सर्वांना माहिती आहे. मग आपण इथं काय करणार त्याला बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्पेअर करून घेऊ आपण अगोदर. कम्पेअर विथ
एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. बघा याच्यासोबत कम्पेअर करू आपण, किंवा आपण सरळ सरळ या स्वरूपातही सांगितलं तरी चालतो की ए आणि बी च्या व्हॅल्यू जरी फाइंड आउट केल्या तरी चालतात तिथं आपल्याला. म्हणजे बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यूज किती आहे. ओके, तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यूज किती आहे 4k असते. किंवा या स्वरूपातही आपण सॉल्व्ह करू शकतो, किंवा आपल्याला जनरल फॉर्म हा पण माहिती आहे की जर आपण यासोबत जर कम्पेअर कधी केला बघा हा करू शकतो आपण, किंवा मग एक्स स्क्वेअर मायनस ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 याच्यासोबत हे कम्पेअर केला तरी चालतो. बघा या मेथडने सोडवा आपण. अगोदर ए ची व्हॅल्यूज किती आहे, तर ए ची व्हॅल्यूज दिसते आपल्याला तिथं 1. बी ची व्हॅल्यूज किती दिसते, तर बी ची व्हॅल्यूज किती दिसते आपल्याला तिथं निगेटिव्ह 4k. आणि सी ची व्हॅल्यूज किती असणार, तर सी ची व्हॅल्यूज असणार आहे k प्लस 3. ओके, यासोबत कम्पेअर केला आपण तर तो आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला तिथं. मग आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण ह्या ज्या व्हॅल्यूज असणार आहेत हे व्हॅल्यू काय करणार आपण पुढच्या याच्यामध्ये ठेवणार आहे. आता हे लक्षात ठेवायचं की आपल्याला कंडिशन काय सांगितली आहे. बघा इथे लिहितो मी कंडिशन गिवन कंडिशन काय असणार आहे, तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजे सम ऑफ द रूट जर कधी बघितलं आपण तर सम ऑफ द रूटचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा या स्वरूपातील. आणि तो डबल असणार आहे कशाच्या, अल्फा इंटू बीटाच्या. ओके, म्हणजे या स्वरूपात येतोय तो. त्याला आपण सरळ व्यवस्थित लिहून घेतो ते चालतो. बघा अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यूज काय दिलेली आहे, मायनस बी अपॉन ए आणि इज इक्वल टू याचं 2 तसं ठेवा. आणि ए इंटू बी याची व्हॅल्यूज काय, तर सी अपॉन काय असणार तिथं ए असणार आहे. आता इथं जर बघितलं आपण तर हा ए आणि हा काय येतोय तिथं कॅन्सल करून टाकायचा. बघा म्हणजे मायनस बी इज इक्वल टू 2 इंटू काय येतोय तिथं सी. यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करू. बघा बी ची व्हॅल्यूज किती दिलेली असणार तिथं, तर बी ची व्हॅल्यूज दिलेली असणार आपल्याला तिथं, हा मायनसचा साइन तसं असणार आहे. आणि बी ची व्हॅल्यूज असणार तिथं निगेटिव्ह 4k आणि इज इक्वल टू 2 इंटू बघा सी ची व्हॅल्यूज किती दिलेली आहे तिथं, तर k प्लस 3 या स्वरूपात अरेंजमेंट करून घेऊ आपण तिथं. इंटू मध्ये आपण याला या स्वरूपातही ठेवला तरी चालतो. याला कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. निगेटिव्ह काय होतो तिथं पॉझिटिव्ह होतो, म्हणजे पॉझिटिव्ह 4k इज इक्वल टू 2 इंटू के 2k आणि प्लस 2 3 जर किती होतोय 6. हा 2k जो आहे त्याला इकडे पाठवा, म्हणजे 4k मायनस किती होतोय 2k आणि इज इक्वल टू 6. 4k मधून 2k सबट्रॅक्ट झाल्यानंतर उरतोय तिथं 2k इज इक्वल टू 6. हा 2 आपण डिवायडेशन मध्ये पाठवू, म्हणजे k इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2. सो दॅट फायनली आन्सर किती येत आहे 3. सो दॅट k ची व्हॅल्यूज जी असणार आहे तर ती किती असणार आहे 3 असणार आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर 6. बघा मित्रांनो या ठिकाणी बघतो आपण क्वेश्चन नंबर 6 कशा पद्धतीने असणार आहे. हे लक्षात ठेवायचं की आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर दिलेला आणि इथं दिलेला आहे अल्फा क्यूब आणि प्लस बीटा क्यूब. हे जे क्वेश्चन असतात मित्रांनो ते क्वेश्चन एक्झाम मध्ये खूप महत्त्वाचे असतात आपल्यासाठी. मग हा क्वेश्चन बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, तर यासाठी आपण काय करू, क्वेश्चन नंबर अगोदर फर्स्ट सॉल्व्ह करून घेऊ. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ओके, हा तिथं करून घेऊ. बघा सोल्युशन मध्ये अरेंजमेंट करत असताना आपल्याला गिवन इक्वेशन कोणता दिलेला आहे, गिवन इक्वेशन. याला अगोदर काय करून घ्या तिथं कम्पेअर करून घ्या. गिवन इक्वेशन काय सांगितलंय तिथं वाय स्क्वेअर मायनस 2y आणि मायनस 7 इज इक्वल टू 0. याला काय करा कम्पेअर करून घ्या. इथं लिहितोय मी कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर मायनस अल्फा आणि प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर करा. म्हणजे इथं थोडक्यामध्ये आपल्याला काय दिसून येईल, जर यासोबत जर कम्पेअर केलं तर बघा अल्फा प्लस बीटा याची जी व्हॅल्यूज दिसते आपल्याला तर ती व्हॅल्यूज किती दिसते आपल्याला तिथं, तर ती असते तिथं निगेटिव्ह. आणि अल्फा इंटू बीटा याला जर कधी कम्पेअर केला तर याची व्हॅल्यूज किती दिली आपल्याला निगेटिव्ह 7. ओके, बघा अल्फा प्लस बीटा माहिती आहे आणि अल्फा इंटू बीटा माहिती आहे. तर अशा वेळेस काय करायचं की बघा हा जो इक्वेशन दिसतोय बघा, तर आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की आपण 8th स्टँडर्ड मध्ये ए प्लस बी चा स्क्वेअर आणि याचा जर एक्सपान्शन बघितलं आपण ते ए आणि बी चा एक्सपान्शन काय येतोय तिथं ए स्क्वेअर आणि प्लस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर असा येतोय. ओके, मग याचा अगर आपण काय करणार आहे की अल्फा प्लस बीटा ठेवणार आहे आपण तिथं फक्त अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. याचा एक्सपान्शन काय येतोय तर तो बघा अल्फा स्क्वेअर आणि हे बघा दोन्ही प्लस प्लस आहेत. आपण काय करणार आहे बीटा स्क्वेअर त्याच्या जवळ आणून घेऊ. बघा बीटा स्क्वेअर आणि प्लस 2 अल्फा आणि काय येतो बीटा. बघा या स्वरूपात एक्सपान्शन येतोय. मग आपल्याला काय करायचं की हा जो अल्फा प्लस बीटा आहे हा तसंच ठेवायचा आहे, फक्त हा 2ab काय करायचा इकडे आणायचा आहे. म्हणजे बघा ए प्लस
अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आणि मायनस हा मध्ये आल्याच्या नंतर बघा काय होतोय -2 अल्फा इंटू बीटा आणि इज इक्वल टू उरतोय तो एस अल्फा स्क्वेअर आणि प्लस बीटा स्क्वेअर. मग इथं जर बघितलं आपण तर अल्फा स्क्वेअर आणि प्लस बीटा स्क्वेअर याचं जे फायनल सोल्युशन असणार आहे तर ते किती आहे, तर ते असणार आहे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आणि -2 अल्फा बीटा. ओके, बघा या जनरल फॉर्म मध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे. तो जनरल फॉर्म काय करू आपण इथे ऍज इट इज लिहून घेऊ. आपला जनरल फॉर्म आलेला आहे तिथं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि प्लस मध्ये 2 अल्फा बीटा. प्लस मध्ये येतो मायनस मध्ये असणार आहे बघा या स्वरूपात येतोय. ओके, मग आता याच्यामध्ये काय करू आपण व्हॅल्यूज पुट करू. बघा याची व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर अल्फा प्लस बीटा किती दिलेला आपल्याला तिथं, तर अल्फा प्लस बीटा दिलेला आपल्याला तिथं -2. इथं लिहितोय आपण -2 आणि त्याचा स्क्वेअर -2 तसं ठेवायचा आणि इंटू अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यूज किती लिहिली आहे तर ती दिलेली आहे -7. इथं लिहितोय आपण -7. मग आता इथं काय करून घेऊ तिचा आपण स्क्वेअर करून घेऊ. -2 चा स्क्वेअर किती येतोय +4 -2 7 जार किती येतोय 14 आणि याला जर कॅल्क्युलेट केलं तर 4 मायनस मायनस प्लस आणि हा 14 म्हणजे हा किती होतोय तिथं 18 होतोय. म्हणजे अल्फा स्क्वेअर आणि प्लस बीटा स्क्वेअर याची जी व्हॅल्यूज दिलेली आहे तर ती किती आलेली आहे आपली 18. बस अशा पद्धतीने आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघू आपण अल्फा क्यूब आणि बीटा क्यूब कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा तो. बघा मित्रांनो, आपल्याला अल्फा क्यूब आणि बीटा क्यूब फाइंड आउट करायचे आहेत. आपल्याला माहिती आहे की अल्फा प्लस बीटा किती आलेला आपल्याला तो -2 आलेला आहे आणि अल्फा इंटू बीटा किती आलेला आहे तो -7 आलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं की आपल्याला हा जो दिसतोय तर अल्फा प्लस बीटा क्यूब याचा एक्सपान्शन वापरायचा आहे. एक्सपान्शन आपण 8च्या स्टँडर्ड मध्ये आपण ज्या आयडेंटिटीज असतो त्या आयडेंटिटीज आपण सर्व बघितलेल्या आहे. मग आता इथं आपण अल्फा प्लस बीटा क्यूब जर दिलेला असेल तर याला आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब त्याच्यानंतर इथं +3 अल्फा बीटा आणि ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा हा एक्सपान्शन आपण त्याच्यासाठी वापरत असतो. ठीक आहे, मग याला काय करायचं आपल्याला थोडंसं एक्सचेंज करायचं आहे. हा जो इकडचा जो नंबर दिसतोय तर हा काय करायचा आपल्याला इकडे उचलून आणायचा आहे. म्हणजे फक्त उरतो काय आपलं तिथं अल्फा प्लस बीटा क्यूब त्याला आपल्याला त्या साईडला ठेवायचं आहे. बघा पहिले लिहितोय मी अल्फा प्लस बीटा क्यूब ॲज इट इज तसं ठेवायचा. हा जर आपण इकडे सबट्रॅक्शन मध्ये आणला तर तो येतोय 3 अल्फा बीटा आणि ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा आणि इज इक्वल टू उरतोय तो अल्फा क्यूब आणि प्लस बीटा क्यूब असा उरतोय. मग यालाच आपण काय करू व्यवस्थित लिहून घेऊ. म्हणजे हा अल्फा प्लस बीटा क्यूब इकडून लिहून घेऊन ही सर्व साईड आपण त्या साईडला लिहू. बघा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू काय येतोय तो येतोय अल्फा प्लस बीटा क्यूब -3 अल्फा बीटा आणि ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करू आपण. बघा याचे फायनल सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर अल्फा प्लस बीटा किती दिलेला आपल्याला तिथं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू दिली आपल्याला -2 आणि त्याचा क्यूब ठेवा मायनस इथं 3 अल्फा इंटू बीटा किती आहे तर तो -7 आणि परत ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा किती दिलेला आहे तर तो दिलेला आपल्याला -2. बस अशा पद्धतीने अरेंजमेंट करायचं आणि याला सॉल्व्ह करून घ्यायचं. -2 चा क्यूब किती येतोय तर तो येतोय -8. त्याच्यानंतर आता इथं बघा मायनस साइन ठेवा. अगोदर यांच्या तिघांचं मल्टिपल करा. 3 7 जार 21 आणि 21 2 जार किती होतोय 42 -42 म्हणजे बघा -8 आणि मायनस मायनस काय होतोय तिथं +42. मग याची जर आपण सबट्रॅक्शन जर कधी केली तर काय येतोय तो बघा अल्फा क्यूब आणि प्लस बीटा क्यूब याची जे फायनल सोल्युशन असणार आहे तर 42 मधून 8 मायनस केल्याच्या नंतर उरतोय तिथं 36 म्हणजे आपलं फायनल सोल्युशन असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा या पद्धतीचे जे क्वेश्चन असणार आहेत ते बोर्डच्या एक्झाम मध्ये आपल्याला 100% विचारले जातात. तर अशा प्रश्नांवरती फोकस करा जेणेकरून आपले मार्क तिथं कट होणार नाही. त्यानंतर बघू आपण पुढचा क्वेश्चन. बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7 मध्ये फर्स्ट आणि सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला असणार आपल्याला. या ठिकाणी काय सांगितलंय आपल्याला की रूट्स जो असणार आहे तर रूट्स काय असणार तिथं तर ते रिअल आणि इक्वल असणार आहे. रिअल अँड इक्वल. ओके, बघा थोडंसं मी प्रिव्हियस याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर करतोय की इफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर डेल्टा इज इक्वल टू 0 देन द रूट्स आर रिअल अँड इक्वल. बघा आणि ज्यावेळेस आपण सांगितलं होतं की डेल्टाची किंमत ही 0 पेक्षा मोर दॅन 0 असेल. ओके, तर याला काय म्हणत होतं आपण तिथं रिअल अँड अनइक्वल. ओके, आणि ज्यावेळेस आपण डेल्टा इज लेस दॅन 0 देन द रूट्स आर नॉट रिअल या स्वरूपात आपण 3 कंडिशन आपण बघितलेल्या होत्या.
तर यामध्ये कंडिशन नंबर फर्स्ट दिलेली होती आणि जे रूट्स आहेत तर ते क्वाड्रेटिक इक्वेशन काय रिअल अँड इक्वल मध्ये असणार आहे. म्हणजेच कंडिशन सांगितली आपल्याला डेल्टा इज इक्वल टू काय असणार आहे तिथं 0 असणार आहे. ओके, मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल अगोदर हा जो इक्वेशन दिसतोय याला काय करून घ्यावं लागेल तिथं आपल्याला कम्पेअर करून घ्यायचा. बघा इथं लिहितोय मी कम्पेअर इक्वेशन 3y² plus ky plus 12 is equal to 0 with ay² plus by plus c is equal to 0 याच्यासोबत कम्पेअर करा. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करेल की a ची किंमत किती येते 3 व्हॅल्यू येते, b ची व्हॅल्यूज किती असणार आहे तर ती k येते आणि c ची व्हॅल्यूज किती येते तर ती येते तिथं पॉझिटिव्ह 12. ओके, मग याला आपण कॅल्क्युलेट करून घेऊ तिथं. याला जर आपण कॅल्क्युलेट जर कधी केलं तर आपल्याला काय कंडिशन सांगितलेली आहे की डेल्टा इज इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे, कारण की रिअल रूट्स जे असणार आहे तर ते रिअल आणि इक्वल मध्ये असणार आहे. मग आपल्याला इथे काय करायचं की डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि याची व्हॅल्यूज किती दिलेली आहे आपल्याला त्यांनी 0. ओके, मग हाच फॉर्म्युला वापरू आपण तिथं. बघा b² किती दिलेली आपल्याला k² - 4 a ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 3 आणि c ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला तिथं 12 आणि इज इक्वल टू 0. याला कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. इथं k² मायनस बघा 4 3 जार किती होतोय 12 आणि 12 12 जार किती होतोय किंवा आपण 4 3 जार 12 आणि इंटू किती आहे तिथं 12 इज इक्वल टू 0. k² मायनस 12 12 जार किती होत आहे 144 इज इक्वल टू 0. हा 144 आपण त्या साईडला राईट साईडला पाठवू म्हणजे k² इज इक्वल टू किती येतोय त्याचा 144. सो दॅट आपण जरी त्या स्क्वेअर रूट जर कधी काढलं टेकन स्क्वेअर रूट तर आपल्याला व्हॅल्यूज काय मिळते तर k ची व्हॅल्यूज मिळते आपल्याला तिथं 12. म्हणजे बघा k ची व्हॅल्यूज येते तिथं 12. बस या पद्धतीने आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर सेकंड. सेम क्वेश्चन नंबर सेकंड पण या स्वरूपातच लिहायचं आपल्याला तिथं. तर सोल्युशन मध्ये अगोदर त्याला काय करून घ्या तिथं कम्पेअर करून घ्या. इथं लिहू आपण कम्पेअर इक्वेशन कोणता इक्वेशन येतो तर तो दिलेला आपल्याला kx ब्रॅकेट मध्ये x - 2 आणि +6 इज इक्वल टू 0. याच्या कशासोबत कम्पेअर करायचं आहे तर विथ म्हणायचं आपल्याला ax² + bx + c इज इक्वल टू 0. याच्यासोबत आपल्याला कम्पेअर करायचं आहे. म्हणजे आता इथं जर बघितलं आपण तर इक्वेशन काय दिलं आपल्याला kx ब्रॅकेट मध्ये x - 2 आणि +6 इज इक्वल टू 0. इथं कम्पेअर झालेला असणार आहे का तर नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला की तो कम्पेअर करून घ्यायचा आहे. कम्पेअर करत असताना आपल्याला काय करायचं की हा जो kx दिसतोय तो या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिपल करायचा आपल्याला. म्हणजे बघा कसा येतोय तो k तस कसा ठेवायचा आहे x × x काय होतोय x² मायनस या kx ने जर 2 ला मल्टिपल केलं तर 2kx आणि +6 आणि इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये येतोय तो. मग इथे जर बघितलं आपण तर a ची व्हॅल्यूज काय येते तिथं ते a ची व्हॅल्यू येते k, b ची व्हॅल्यू येते -2k आणि c ची व्हॅल्यूज किती येते 6. ओके, मग आता इथं आपल्याला कंडिशन काय सांगितलेली आहे की रूट्स हे काय असतात तिथं रूट्स आर इथे लिहितो आपण रूट्स आर रिअल अँड इक्वल या स्वरूपात जर असेल तर आपल्याला माहिती की डेल्टाची व्हॅल्यूज काय असणार आहे 0 असणार आहे. तर डेल्टाची व्हॅल्यूज आपण b² - 4ac हा फॉर्म्युला वापरून आणि याची व्हॅल्यूज किती असणार आहे 0. यामध्ये व्हॅल्यूज पुट करू. b चा स्क्वेअर म्हणजे किती आहे -2k² -4 a ची व्हॅल्यूज दिलेली आहे आपल्याला तिथं किती k आणि c ची व्हॅल्यूज किती दिलेली आहे आपल्याला 6 आणि इज इक्वल टू किती आहे 0. याला फाइंड आउट करू आपण. -2 चा स्क्वेअर येतोय 4k². बघा -2 चा स्क्वेअर येतोय 4 आणि k चा स्क्वेअर मिळत म्हणून आपण k² ऍज इट इज ठेवायचा आहे आणि मायनस यांच्या तिघांचा मल्टिपल करू आपण तिथं 4 × 6 4 6 = 24 आणि 24k इज इक्वल टू 0. हा जो 24k दिसतोय तर त्याला काय करू आपण त्या साईडला पाठवून देऊ. म्हणजे हा 4k² इज इक्वल टू हा 24k असा होतोय. मग आता याला जो येतो आपण हा जो k² दिसतोय तर k² म्हणजे काय k × k असतो. तर 1k काय करू आपण त्या पलीकडच्या k च्या खाली पाठवून देऊ. म्हणजे इथं ठेवू फक्त 4k. ओके, इज इक्वल टू किंवा फक्त हा k ठेवू आपण तिथं आणि हा जो 24k दिसतोय तर याच्या खाली काय करू आपण 4k इथं पाठवून देऊ. बघा हा 4k इकडे पाठवला हा k इथं ठेवला म्हणजे k कॅन्सल होतोय म्हणजे 4 6 जार किती होतोय 24. सो दॅट k ची व्हॅल्यू जी असणार आहे तर ती किती असणार तिथं 6. ओके, या स्वरूपात आपल्याला ते फायनल सोल्युशन काढायचंय. ठीक आहे, बघा लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकतो आपण.